अख्ख्या भारताला पोचतो आमचा हा महाराष्ट्र। भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक रोजगारासाठी स्वतःच्या व्यवसायासाठी महाराष्ट्रामध्ये येतात। ही माती त्यांच्यासाठी अनोळखी आहे, ही लोक त्यांच्यासाठी अनोळखी आहेत, ही भाषा त्यांना येत नाही, तरी ते लोक इथे यशस्वीरित्या रोजगार मिळवतात, यशस्वीरित्या उद्योग उभारतात, स्वतःचा व्यवसाय करतात, नाव कमावतात, पैसा कमावतात, महाराष्ट्रामध्ये सेटल होतात। पण याच्या उलट आमचा मराठी माणूस, आमचा मराठी तरुण हा निराश झालेला आहे। त्याला स्वतःच्याच राज्यामध्ये रोजगार मिळत नाही। अख्ख्या भारतातले वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यातून लोक इथं रोजगार मिळवतात, वेगळे वेगळे छोटे मोठे बिझनेस करतात, धंदेपाणी करतात, पण मराठी माणसालाच ते जमत नाही। वास्तविक पाहता त्याची ही हक्काची भूमी आहे, त्याचे हे हक्काचे माणसं आहेत, त्याची ही हक्काची मातृभूमी आहे, मातृभाषा आहे, पण तरी तो एवढा मागासलेला आहे, मागे पडलेला आहे। एकेकाळी अख्ख्या भारतावर आमच्या मराठी माणसाचं राज्य होतं, राज्य करणारी आमची जात होती। पण आज काय आहे? आज कोणतंही राज्य राहिलेलं नाही। शेती अतिशय छोटीशी झालेली आहे, अख्ख्या कुटुंबाला त्या शेतीवर अवलंबून राहता येत नाही, सर्वांना पुरतील एवढ्या सरकारी नोकऱ्या नाहीत। मग याच्यावर उपाय काय आहे? मग याच्यावर उपाय आहे ते म्हणजे मराठी माणसांनी हे पारंपरिक शिक्षण घेणं आधी सोडलं पाहिजे। आणि एक आणखीन कटू सत्य तुम्हाला सांगतो की मराठी माणूस हा मोठमोठे उद्योग उभारू शकत नाही, फार क्वचित मराठी माणसांनाच ते जमते। मग मराठी माणसाला जे जमते तेच त्यांनी केलं पाहिजे। मराठी माणसांनी व्यावसायिक शिक्षण घेतलं पाहिजे, कौशल्य आधारित शिक्षण किंवा ज्याला स्किल एज्युकेशन म्हणतात ते स्किल एज्युकेशन घेतलं पाहिजे, जेणेकरून स्वतःचा व्यवसाय त्याला उभारता येईल। छोटा मोठा व्यवसाय काय असे ना, स्वतःचा व्यवसाय त्याला करता येईल किंवा त्याला रोजगार स्वतःचा बनवता येईल। एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो। आता मी जेव्हा घर बांधायला काढलं तर माझ्या घरामध्ये जे टाईलचं काम आहे, आता तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये बघता जवळपास की जे टाईल्सचे कामं आहे, फरशा बसवायचे, जे टाईल्स बसवायचे जे कामं आहेत आणि जवळपास जे फर्निचर बनवणारे लोक आहेत त्याच्यामध्ये 90% किंवा त्याहीपेक्षा जास्त राजस्थानी लोक आहेत। हे राजस्थानी लोक जे आहेत हे आधी टाईल बसवायला आले होते महाराष्ट्रामध्ये, आता त्यांनी स्वतःचेच मोठमोठे शोरूम उभे केले टाईलचे। तर आता अशाच एका राजस्थानी माणसाला मी ते काम दिलं आणि टोटल टाईलचा खर्च होता मला आलेला तो म्हणजे 8 लाखापर्यंत, ते टाईलचं पूर्ण मटेरियल आणि ते सगळं आलं 8 लाखात। आणि टाईल बसवायची मजुरी ठरली ते म्हणजे 3.5 लाख रुपये, म्हणजे 50% नुसती त्यांनी मजुरी घेतली आणि हे 2 महिन्यातच त्यांनी टाईल मला बसून दिली। आणि याच्यासाठी किती लोक लावले त्यांनी कामाला? फक्त 2 लोक, त्यातला एक मराठी होता, एक राजस्थानी होता। म्हणजे 2 महिन्यात 3.5 लाख रुपये त्यांनी माझ्याकडून घेतले। हे छोटे छोटे जे व्यवसायाचे कामं आहेत हे जर मराठी माणूस करायला लागला, याच्यात बक्कळ पैसा आहे, आपण लक्षच देत नाही। म्हणून तर कौशल्य आधारित जर तुम्ही शिक्षण घेतलं तर मराठी माणसाला रोजगाराची चिंताच मिटली, कुठेही तो मागे पडणार नाही, त्याला रोजगारच मागायची गरज पडणार नाही, सरकारच्या पुढे हातच फैलावची गरज पडणार नाही। उठसूट सगळ्या त्या स्पर्धा परीक्षा त्या फार कमी लोकांना त्या नोकऱ्या आहेत हे लक्षात ठेवा। म्हणून ते पारंपरिक शिक्षण तर सगळ्यात आधी तुम्ही सोडा, 12वी झाल्या लगेचच कौशल्य आधारित एखादं शिक्षण घ्या, तुम्हालाही फायदा होईल, तुमच्या कुटुंबालाही फायदा होईल। हे तर एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला दिलं। महाराष्ट्रामध्ये तर असं असंख्य क्षेत्र आहेत जिथं मराठी माणसाला रोजगार, स्वतःचा रोजगार मिळवण्याच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत। म्हणून विचार करा, योग्य शिक्षण घ्या। जय हिंद, वंदे मातरम।